वारकऱ्यांच्या आगमनाकरता बेलापूर ग्रामपंचायतीने या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप केलेला आहे आणि या मंडपातच वारकऱ्यांना भेळ आणि चिवड्याचं वाटप केलं जाणार आहे। मालक चालक संघटना बेलापूर बुद्रुक खुर्द यांच्यातर्फे आम्ही दरवर्षी येणाऱ्या वारकरी भाविक भक्तांसाठी फरसाण आणि भेळ याचं वाटप करत असतो। तरी आमचं हे यंदाचं 11 वर्ष आहे आणि ते आम्ही एकदम उत्स्फूर्तपणे प्रतिसादपणे काम करत असतो। येणाऱ्या भाविकांकरता आपण ती व्यवस्था करतात? हो, येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही ती व्यवस्था करतो, पाणी आणि फरसाण। जर पाऊस आला तर बेलापूर ग्रामपंचायतीने या ठिकाणी वॉटरप्रूफ मांडवाची व्यवस्था केलेली आहे। वारकऱ्यांच्या निवाऱ्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था व निवासाची व्यवस्था केली जाते। आज बेलापूर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी जी दरवर्षी सेवा देता, यावर्षी काय नियोजन आहे आपलं? आपण निवृत्ती महाराजांच्या पालखीच्या निमित्ताने इथं आयुर्वेद सेवा देतो। नाशिकपासून जी दिंडी निघते तर प्रथम आपलं हे ठिकाण आहे की इथं आपण आयुर्वेद सेवा त्यांना देत असतो। साधारणतः यावर्षी आपलं टार्गेट आहे की 1800 पेशंट आपले होणार आहे, कारण की मागच्या वर्षी 1600 झाले होते। तर जसं जसं दरवर्षी आपण बघतोय तर हे 7वं वर्ष आहे, पेशंट वाढतच चाललेले आहे। तर आपण त्यासाठी एक 50 डॉक्टरांची टीम, त्यानंतर सोबत 20 स्टाफची टीम, असं 70 लोकांचं आपण नियोजन केलेलं आहे। आपण आयुर्वेद यावेळेस जे आपण नवीन ॲड केलेलं आहे, तर मागच्या वर्षी आपल्याला एक प्रॉब्लेम आला होता की डोळ्यांचे भरपूर पेशंट होते आणि त्यांना डोळ्यांची सुविधा कुठंच मिळत नव्हती। तर यावेळेस आपण डोळ्यांच्या चेकअपसाठी देखील व आयुर्वेद डोळ्याची ट्रीटमेंट एक आयुर्वेद ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आपण त्यांना खास बोलवलेलं आहे यावर्षी, ते देखील यावर्षी येणार आहे। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आज बेलापुरात आगमन होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून बेलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी त्यांची भोजनाची आणि निवासाची व्यवस्था केली जाते। हे किती वर्ष आहे आपण या ठिकाणी ही व्यवस्था करता? अन्नाचे जवळजवळ 15-16 वर्ष झाले। किती भाविक असतात साधारण? साधारण 2,500-3,000 इथं असतात, तिथे गावात इकडे असतात आणि सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं करता आपण? व्यापारीच्या ह्याच्याने आणि सर्व शेतकरी व्यापारी मापाडी यांच्या सहकार्याने